आपल्यासोबत ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य जोडले गेलेले आहेत। वैद्यजी, आपलं स्वागत आहे। खरं तर न्यूज 18 लोकमतमध्ये आपण पाहिलंच असेल, मनसे आणि ठाकरे एकत्र येण्याची ही नांदी तर असू शकते, कारण संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केलेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रितपणे, आणि एकच मोर्चा निघेल असं म्हटलेलं आहे। खरं तर कुटुंबाकडून देखील प्रयत्न केले गेले की ठाकरे बंधू एकत्र यावेत। आता ही कुठेतरी एकत्र येण्याची नांदी दिसते का? आपली प्रतिक्रिया? मी पहिल्यापासून सांगत होतो की काला तस्मै नमः, की काळ ठरवतो आणि आता तो काळ जवळ आलेला आहे आणि आता सध्या नाव और नेवर अशी परिस्थिती आहे हिंदी भाषेविषयी। म्हणून हे दोघे एकत्र आले तर त्याला आणखीन बळ येईल आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा सुलभ मार्गाने पुढे जातील असं माझी तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे। वैद्यजी, खरं तर तुमचं वैयक्तिक मत काय आहे? ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्रासाठी काम करावं का? नाही, वैयक्तिक म्हणजे जनतेचं मत आहे तेच माझं मत आहे आणि शेवटी घरातला मामा म्हणून मला दोघे एकत्र आले आनंद होईल ना। आणि तुम्ही याआधी दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत का? ते तुम्हालाच माहिती ना, तुमच्या माध्यमातून सगळं केलेलं आहे ना आणि तुम्हाला वेळोवेळी तुम्ही बाईट घेत गेलेले आहेत ना, त्यामुळे या गोष्टी काय परत परत उघडायची काही गरज नाही। शेवटी आपण तर चांगला निर्णय येईल किंवा चांगली बातमी येईल याकडे सगळ्यांनी महाराष्ट्राचे डोळे लागून आहेत। बरं, मग आता जर या दोघांचा मोर्चा एकत्रितरित्या असणार आहे तर कुटुंबातले सदस्य देखील या मोर्चामध्ये सामील होणार आहेत का तुमच्या? नाही, मराठी माणूस म्हणून सगळे सामील होणार। याच्यात कुटुंब आणि नॉन कुटुंब असा प्रश्न येतच नाही ना। ज्याला मराठीची अस्मिता जगवायची आहे सगळे एकत्र येतील ना। बरं सर, खरं तर जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली तेव्हा भाजपकडून सर्वे घेण्यात आला किंवा विरोधकांकडून आवाज उठवायला लागला। या संदर्भात तुमच्याशी संवाद साधायचेच आहे। आमचे न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ संपादक मंदार फणसे तुमच्याशी संवाद साधतील। मंदार सर, एकूण ह्या जो मराठीच्या मुद्द्यावरती सुरुवातीला आपण गेल्या वेळेला सुद्धा बोललो होतो, एक मुद्दा असा आता मिळालेला आहे की ज्याच्यावरती स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत। तुम्हाला असं वाटतंय का ही एक प्रकारे ज्याला आपण मेल्टिंग द आईस म्हणतो त्या पद्धतीने, ब्रेकिंग द आईस म्हणतो त्या पद्धतीनं ही सुरुवात आहे आणि ठाकरे बंधूंचा जो बहुचर्चित एकत्र येण्याचा जो एक विषय होता त्या विषयाला कुठेतरी सुरुवात झाली असं म्हणता येईल? नाही, नक्कीच ना। मी मगाशी बोललो ना, काला तस्मै नमः, काळ ठरवत असतो ना आणि आता तो जवळ आलेला दिसतोय की हिंदी भाषेचा विरोध हे दोघांनाही पटलेला आहे आणि मराठी माणसासाठी दोघे एकत्र येत आहेत। ही एक चांगली बातमी आणि चांगलं लक्षण आहे आणि त्या निमित्ताने तरी दोघे एकत्र आले तर आनंदाची गोष्ट आहे। चंदूमामा, या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी खऱ्या अर्थाने ही जी यावेळेला सुरुवात झाली आहे, भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडनं सुद्धा हे सांगण्यात आलंय की अशा प्रकारची सक्ती करण्यात येणार नाहीये हिंदी या भाषेबद्दलची, तरी सुद्धा हा मोर्चा निघतोय, हे केवळ येणाऱ्या काळातलं मराठी आणि मराठीच्या मुद्द्यावरचं राजकारण आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला राजकारणात मी जास्ती काय लक्ष देत नाही। मला दोन बंधू आणि मराठी एकत्र येतात त्यात सगळा आनंद आहे, त्याचे परिणाम लोकांना चांगले दिसतील एवढीच माझी प्रतिक्रिया आहे। एक आणखीन छोटा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे या सगळ्या संदर्भामध्ये। कुठेतरी ठाकरे बंधूंमध्ये जो विसंवाद होता गेले काही काळामध्ये तो दिसत होता, तो विसंवाद आता थांबेल अशी चिन्ह तरी तुम्हाला दिसत आहेत का? नाही, तो निर्णय आता तुमच्या सारख्या तज्ञ लोकांना कळेल ना। आम्ही फक्त दोघे भाष्य म्हणून एकत्र यावं हीच माझी शेवटपर्यंत इच्छा असणार आणि आहे आणि ते काय आता जवळ आलेलं आहे असं मला वाटतं। जी, नक्की नक्की, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतचे बोललात। नाऊ और नेवर तुमचं म्हणणं आहे, अगदी खरं आहे। कारण ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती एक प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दुसऱ्या पक्षासमोर आलेली आहे, त्या परिस्थितीमध्ये राजकीय दृष्ट्या एकत्र येणं
हा सुद्धा त्यांच्या समोरचा एकमेव पर्याय दिसतोय असं तुमचं म्हणणं आहे. नाऊ ऑर नेव्हर असं तुम्ही म्हटलायत. एक प्रकारची ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये आता ठाकरे बंधू हे मराठी बाणा त्यांचा जो आहे तो अधोरेखित करतील असं दिसतंय. आणि त्यामुळे या त्रिभाषा सूत्राविरोधामध्ये नव्या ज्या शैक्षणिक धोरणाच्या मध्ये जे एक प्रकारे गेले काही काळात खूप मोठा असा वाद निर्माण झाला होता, त्या वादाच्या पार्श्वभूमीवरती हा एक प्रकारचा संयुक्त मराठी मोर्चा नव्यानं मुंबईमध्ये होताना आपल्याला दिसतोय. चंदूमामा, तुमचे धन्यवाद. खरं तर न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. मंदार सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. खरं तर हा एकत्र मोर्चा निघतोय, कुठेतरी युतीची नांदी म्हणू शकतो आपण? आता तर हे म्हणणं खूप घाईचं ठरेल. त्याचं कारण हा आहे की मराठीचा असा हा मुद्दा एक प्रकारे समोर आलेला आहे. या समोर आलेल्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की निवडणुका ज्या आहेत, खास करून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीयेत. या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता खूप नंतरच्या काळात आहे. ऑक्टोबरच्या नंतरच्या काळापर्यंत नेमकं काय घडेल राजकारणामध्ये हे सांगता येत नाही. त्यामुळे आता हे अशा प्रकारे एकत्र येणं याबद्दल कुठली ठाम अशी आपण जर का भूमिका घेणं हे सुद्धा योग्य ठरणार नाही. पण एक नक्की आहे की कुठेतरी जो राजकीय विसंवाद निर्माण झाला होता दोन पक्षांमध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, या दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारे त्यांचा जो अदमास त्यांनी घेतलेला आहे. गेले काही काळ आपण पाहिलं की खास करून मुंबईमध्ये मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, दोन्हीकडनं स्थानिक पातळीवरती एक प्रकारचा अदमास घेण्यात आला होता. सगळ्या कार्यकर्त्यांशी, वरिष्ठ कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी संवाद साधण्यात आला होता. स्वतः राज ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपापल्या केडर बरोबर संवाद साधला होता. आणि एक प्रकारे सर्वत्र जो सूर निघत होता, खास करून जो सूर आहे तो खालच्या कार्यकर्त्यांचा जो आहे, नेत्यांचा नव्हे पण खास करून खालच्या कार्यकर्त्यांचा जो सूर होता तो सूर असाच होता की मराठी मतांचं विभाजन होतंय आणि ते कुठेतरी एकत्र आले पाहिजे आणि ठाकरेंशिवाय मुंबईला पर्याय नाही. ब्रँड ठाकरे हा खूप मुंबईसाठी महत्वाचा आहे, अशा प्रकारचा तो सूर होता कार्यकर्त्यांचा. आणि त्याच्या अवतीभोवती मला असं वाटतं की नेत्यांना सुद्धा त्याचा विचार करावाच लागणार आहे. आणि त्या विचाराअंतर्गत आता कुठेतरी एकमेकांच्या अवतीभोवती येण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्वतः राज ठाकरे यांनी आधी जाहीर केलं की अशा प्रकारचा एक मोर्चासाठी आपण समोर जाणार आहोत आणि हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा झेंडा त्या मोर्चामध्ये नसणार आहे आणि कुठल्याही पक्षाचे झेंडे न दाखवता हा मोर्चा निघणार आहे, अशा प्रकारची घोषणा ज्या वेळेला राज ठाकरे यांनी केली त्याच वेळेला हे लक्षात आलं की कुठेतरी राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे की सर्व पक्षांनी, सर्व मराठी नेत्यांनी मुंबईतल्या एकत्र यावं आणि या अशा प्रकारच्या त्रिभाषा सूत्राविरोधामध्ये एकत्र उभं राहावं. खास करून 1ली ते 5वी ह्या इयत्तांमध्ये मुलांना तिसरी भाषा लागू करणं आणि ती तिसरी भाषा अनिवार्यपणे हिंदी जरी नसली तरी सुद्धा प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की हिंदीच ती असेल असा एक प्रकारचं वळण त्याच्यामध्ये आलं होतं. आणि त्या सर्व प्रश्नाकडे आपण बघितलं की काल राज्य सरकारने सुद्धा अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्वतः उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि खास करून आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ दाखवला ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही भूमिका केवळ आमची नाही तर उद्धव ठाकरे यांची सुद्धा ते स्वतः मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये होती. असा हा जो सगळा एक प्रकारचा जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत चालताना दिसतील, ही एक प्रकारे एक नवी घटना आहे का हे आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रकारे मुंबईच्या राजकारणामध्ये आणि शिवसेनेच्या जी शक्ल मधल्या काळामध्ये बाळासाहेबांच्या नंतर, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जी शिवसेनेची शक्ल झालेली आपण बघितली, त्यांच्या निधनाच्या पूर्वी खास करून राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारखे नेते जे शिवसेना पक्षातनं बाहेर पडले होते, हे सर्व नेते खास करून राज ठाकरे आता आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची प्रक्रिया ही आहे का, त्याकडे आता राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागेल यामध्ये काही शंका नाही. पण यामध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्यक्षातलं निवडणुकीचं राजकारण आणि
समाजकारण याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं आणि या दोन्हीही बंधूंना, ठाकरे बंधूंना आता मराठी हा मुद्दा हा एकमेव मुद्दा असा आहे की जो तितकाच महत्वाचा आहे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी. निश्चितच सर. आणखीन एक खरं तर महत्त्वाचा प्रश्न, खरं तर हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात आता ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरतायत आणि या मोर्चामुळे खरं तर महाराष्ट्र दणाणून तर निघेल, मात्र कुठेतरी इतका विरोध होत असताना आता तरी सरकार बॅकफूटवर जाऊ शकतं का? सरकारने एक प्रकारची संदिग्धता आणण्याचा प्रयत्न त्यांच्या पद्धतीनं केलेला आहे. पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्रिभाषा सूत्रीचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो ज्या प्रकारे समावेश केला गेलेला आहे, या नवीन शैक्षणिक धोरणाची सगळी प्रक्रिया ही खूप गेले काही काळ चालू होती. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध संघटनांचे, भाषिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी आपापली मतं अतिशय ठोसपणे तिथे मांडलेली होती. आणि असं असताना ज्यावेळेला त्रिभाषा सूत्राचा इथून पुढे अशा प्रकारे एक जर का सरकार हा मुद्दा पुढे नेणार असेल तर निश्चित सरकारला सुद्धा त्याचा विचार करावा लागणार आहे. सरकार विचार करते असं सातत्याने दाखवतंय. आपण बघितलं की मुख्यमंत्री असतील किंवा स्वतः मराठी भाषा अनुषंगाने उदय सामंत असतील, या सगळ्या नेत्यांनी सरकारमधल्या स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कुठेही सक्ती केली जाणार नाही. मात्र त्रिभाषा ज्यावेळेला लागू केली जाते त्यावेळेला आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 1ली ते 5वी या वयोगटामध्ये त्यांना आणखीन एका विषयाचं एक प्रकारचं ओझं हे त्यांच्यावरती लादलं जाईल का, याकडे सुद्धा अनेक शिक्षण तज्ज्ञांनी आतापर्यंत लक्ष वेधलेलं आहे. आणि नुसतं लक्ष वेधलेलं नाहीये, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा आहे की आणखीन एक नवी भाषा त्यांना त्यावेळेला शिकावी लागत आहे. आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की नव्या कुठल्याही भाषा शिकायच्या असतील तर त्यासाठी योग्य वय हे खरं तर बरं, मंदार सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी, या माहितीसाठी. तर आपण पाहतोय मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा हिंदी सक्तीविरोधात एकत्रितरित्या हा मोर्चा निघणार आहे. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक फोटो ट्विट केलेला आहे आणि एकत्रितरित्या मोर्चा निघणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा हा एकत्रितरित्या मोर्चा निघणार आहे. हिंदी सक्तीविरोधात, त्रिभाषा सूत्रीविरोधात हा मोर्चा असणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय.